आणि दमदाटी वगैरे ही भाषा आमच्या समोर चालतच नाही हो. मी तुम्हाला आज सांगतो व्यासपीठावरून, कदम साहेब तर त्यांच्या मनोगतामध्ये बोललेच आहेत, ते गृहराज्यमंत्री आहेत, सन्मान्य पालकमंत्री साहेब बोललेले आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, मी फार लहान माणूस आहे, पण मी काय करू शकतो या त्या दोघांनाही माहिती आहे आणि तुम्हाला देखील माहिती आहे. फक्त फोन करा आणि तिकडे निलेश राणे इकडे आल्याशिवाय राहणार नाही. मग आपल्याला समोर कोण आहे मला काय कळत नाही. मग आपल्याला काय माहित नाही, मग आपल्या जिभेला हाड पण नाही. मग समोरचा काय करू शकतो त्याच्यापेक्षा मी काय करू शकतो हे त्याला समोरच्याला दाखवल्याशिवाय आपण राहत नाही. आणि म्हणून अनिकेतराव तुम्ही काय काळजी करू नका. माझ्या निवडणुकीमध्ये तर असे रेट होते, मला इकडे काय रेट चाललाय मला माहित नाही. मला जेव्हा सांगितलं माझ्या निवडणुकीमध्ये, जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी 25,000 रुपये पर मताला. मला साला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय, पगार सांगतोय कोणाचं. मी 25,000. मी त्याच दिवशी ठरवलं आता मी झोपणार नाही, म्हणजे नाही, समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही. आणि तसं मग मैदानात उतरलो. 25,000 रुपये. आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्या समोर इथे उभा आहे. इथे काय रेट चालला मला माहित नाही, पण जो काय रेट चालू असेल तो घ्या, पण मत शिवसेनेला द्या. एकही सोडू नका. ते किती पार्सल असेल, किती वजन असेल त्या पार्सल मध्ये बघू नका, सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅनलला, अनिकेत राजेंच्या पॅनलला मतदान करा. कारण का निवडणूक आहे, निवडणूक आपण सरळ मार्गे लढली पाहिजे. माझा हेतू तोच होता की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची. अहो आपण ही लहान लहान शहरं हातात घेतल्यानंतर नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे. आपण काही प्रस्ताव तिकडे नेले, शिंदे साहेबांनी ते मान्य केले. शिंदे साहेबच मान्य करू शकतात. अजून कोण आहे? पालकमंत्री व्यासपीठावर बसलाय. अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे? जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसरे आहेत ते शिंदे साहेब आहेत. म्हणून विचार करू नका, विचार करू नका. 5-5 वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली 5 वर्ष गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे, कुठल्या तरी एका पिढीला फरक पडणार आहे. आणि जर आपण या निवडणुकीमध्ये जो करू शकतो, अहो ती नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, ते पवित्र वास्तू असते. ती पवित्र वास्तू असते. ते मंदिर असतं काम करण्यासाठी. त्या विभागाचं, त्या गावाचं, त्या शहराचं ते मंत्रालय असतं. जो त्या मंत्रालयामध्ये, जो त्या ऑफिसमध्ये काम करू शकतो अशाच माणसाला तिथे पाठवलं पाहिजे. आणि तुम्ही जर पाठवायचं जर तुम्ही निर्णय घेतला असाल तर मी तुम्हाला सांगतो कुठेही पैसा, शंभूराजे देसाई तर म्हटलेच आहेत, पालकमंत्री स्वतः बोलले आहेत की 1 रुपया तुम्हाला कमी पडू देणार नाही. बाकी आम्ही सगळे जे काय करता येईल शिंदे साहेबांसाठी, शिंदे साहेबांकडे जे काय सांगता येईल ते सगळं सांगून फलटणच्या या नगर परिषदेसाठी जेवढा निधी खेचून आणता येईल, जेवढा आम्ही कोकणासाठी आग्रह धरू तेवढंच फलटणसाठी आग्रह धरू. किंवा मला निंबाळकर साहेब बोललेत तू जावई आहे म्हणून मला आग्रह केलाच पाहिजे, मला आग्रह केलाच पाहिजे. म्हणून तुम्ही निधीची काळजी करू नका. निधी 100% हे सगळे रतीमारती लोक आहेत, कुठेही कमी पडणार नाही. पण आपण शहर कोणाच्या ताब्यात देतो याला पण फार मोठं महत्व आहे. कोण आपली सेवा करू शकतो, कोण निधी आणू शकतो, कोण पारदर्शक कारभार देऊ शकतो त्याला फार मोठं महत्व आहे. आजच हे दमदाटी द्यायला लागले. उद्या विचार करा, ही लोक गेली त्या नगरपंचायती, नगर परिषदेमध्ये बसले, त्या दुर्दैवाने ऑफिसमध्ये, काय तुमची सेवा करणार आहेत? ते नशेत आहेत की सत्ता आमची आहे, आम्ही काही करू शकतो, समोरच्याला कधी आडवा करू शकतो. ते नशेत आहेत, लक्षात ठेवा. सेवा कोण करणार? हे आतापासून धमकी देत आहेत. ओ 22-22 वर्षाच्या मुलाला धमकी देत आहेत. 22-22 वर्षाच्या मुलाला हे आज जर धमकी देत आहेत, उद्या हे कधी सेवा करणार आहेत तुमची? कुठलं तरी काम घेऊन कोणतरी जाणार आहे त्या नगर परिषदेमध्ये, काम करण्यासाठी ते आग्रह धरतील, निवेदन देतील, पैसे वाटून निवडून येतील समजा दुर्दैवाने. ते तुमची सेवा करतील असं वाटतं तुम्हाला? आम्ही तेच सांगत होतो खाली तळ कोकणामध्ये, हे जर पैसे घेऊन, दमदाटी देऊन हे जर मतं ह्यांना मिळाली तर उद्या हे सेवक नाही, तिकडे मालक म्हणून बसतील, लक्षात ठेवा. मग तुमची सेवा करणार नाहीत, मग सेवा करायला तिथे कोण बसणार नाही, मग तुमचा आवाज कोण तिकडे ऐकणार नाही. आणि जर तुमचा आवाज ऐकायला पाहिजे तर अनिकेत राजे आणि त्यांचं सर्व पॅनल हे निवडून आलं पाहिजे 100%, एवढं लक्षात ठेवा. बाकी आम्ही काही दिवसापूर्वी निवडणूक लढलो. आपल्याला सगळ्यांना माहित असेल कोकणामध्ये काय झालं ते. शेवटचे दिवस आहेत निवडणुकीचे.
आणि निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे हे मला आपल्याला काय वेगळं सांगायला नको. आपण निवडणूक कोणासाठी लढतो? ह्या नगरपालिका, ह्या शहरांच्या नगरपालिका ज्याचा उल्लेख आता सन्मान्य कदम साहेबांनी केला, सन्मान्य देसाई साहेबांनी केला, की ही लहान लहान शहरं, ह्यांना शहरं बनवण्यासाठी जो निधी लागतो, जे वळण लागतं, ते शिवसेनाच देऊ शकते. ह्याचं सांगण्याचं कारण हे अनेक त्यांच्या नेत्यांच्या मनोगतामध्ये तुमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. पण निवडणूक ही निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे. कोणाचाही दबाव त्याच्यावर येता कामा नाही. आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काय झालं? अख्ख्या महाराष्ट्राने चित्र बनवलं